आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळं छानच व्हायला हवं साई, सगळं छानच व्हायला हवं. मला टेन्शन आलंय कारण हा प्रोजेक्ट ना माझ्याकरता खूप वेगळा आहे. आणि माझ्यासमोर जो माणूस उभा आहे ना, त्या माणसामुळे माझे बाबा खचले, त्यांचा कॉन्फिडन्स गेलाय. आणि याच माणसामुळे एकेकाळी आमचा अख्खा बिझनेस बुडाला होता. या सगळ्यातनं आम्हाला परत उभा होता आलं कारण आई होती. आई नसती ना तर मग. सर, मला कळतंय त्यावेळी तुम्ही कुठल्या परिस्थितीमधून गेला असाल, पण आता तुम्ही सतत त्याच गोष्टींचा विचार करत बसलात ना तर तुम्हाला दडपण येईल. आणि भूतकाळात अडकून काय होणार आहे सर? आपण पुढच्या गोष्टींचा विचार करायला हवा की नाही? आता मागे नाही, पुढे जायला हवं आपण. तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात ना सर, तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यासमोर कोणीही येऊ द्या, कोणीही, तरी तुम्ही धीराने उभा राहतात ना. आणि आता मला पूर्णपणे विश्वास आहे हे टेंडर सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे. अजिबात टेन्शन नका. साई, साई थँक्यू सो मच. तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं? सर, मी कायम तुमच्या सोबत असेल आणि कधीच तुमची साथ सोडणार नाही. आपका पार्सल. थैंक यू. वेलकम. आई, आई, पार्सल आलंय. कुणाच्या नावाने आहे बघ जरा. हो, मी येते. काका. हॅलो काका. हॅलो सई, बोला ना. अगं मी एक पार्सल पाठवलं होतं, ते तुला मिळालं का? अच्छा, म्हणजे हे पार्सल तुम्ही पाठवलंय का? काय पाठवलंय त्यात? मी अजून उघडून नाही बघितलं. अगं आधी उघडून तर बघ. बरं ठीक आहे. पेढ्यांचा बॉक्स. पेढे पाठवले? काका, तुम्ही ज्या कामासाठी आले होते ते काम झालं का तुमचं? नाही नाही, ते अजून झालं नाहीये, पण होईल लवकरच. अगं माझ्या कामामध्ये यश मिळावं ना म्हणून तुझ्या घरच्या बाप्पाकडे माझ्यासाठी प्रार्थना करो. आणि ते पेढे पाठवलेत ना, त्याचा नैवेद्य देखील दाखव. हा काका, तुम्हीच घेऊन यायचे होते ना पेढे, म्हणजे बाप्पाला पेढे पण देता आले असते आणि माझ्या घरच्यांनाही भेटता आलं असतं. माझी खूप इच्छा आहे ग तुझ्या सासरच्या मंडळींना भेटण्याची, पण काय ना मी एका कामात अडकलोय म्हणून येता येत नाही. पण मी आहे ना लवकरच येईन. हा नक्की. हा, विसरू नका अजिबात. हो हो. आणि हो, तुमचं काम नक्की होणार आहे, अजिबात काळजी करू नका. हा, बाय बाय. काय ग, कुणाचं पार्सल आहे? आई, मी ज्या काकांना भेटायला घरी गेले होते ना त्या काकांनी हे पेढे पाठवलेत. अच्छा. हो, त्यांचा देवावर खूप विश्वास आहे ना. ते एका कामासाठी इथे भारतात आले आणि त्यांचं काम पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी आपल्या बाप्पासाठी हा प्रसाद पाठवलाय. तू खूप मानतेस ना तुझ्या काकांना? खूप, कारण खूप काही केलंय त्यांनी माझ्यासाठी. मग तुझ्या हाताने हा पेढ्यांचा बॉक्स बाप्पा समोर ठेव आणि त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना कर. हो. बाप्पा, काका ज्या कामासाठी भारतात आलेत त्या कामात त्यांना यश मिळू दे. कायम त्यांच्या पाठीशी उभा राहा.
मी सरांना चहा नेऊन देते. बाप्पा, किती चांगल्या मनाची सून दिलीस रे मला. नेहमी दुसऱ्यासाठी प्रार्थना करत असते. तिला कायम असं सुखी ठेव. पण यांच्या चेहऱ्यावरची काळजी नाही बघवते रे मला. तू विघ्न हरतायस, सगळ्यांची विघ्न दूर करतोस. यापुढे आमच्या घरात फक्त सुख नांदू दे. हाफ आहे, हाफ काम संपल्यानंतर मिळते. हिचा गेम आज फिनिश झाला पाहिजे. टेन्शन घेऊ नका मॅडम, आजपर्यंत आपली कुठलीच गेम फेल नाही गेली. तिच्या अंत्ययात्रेची तयारी करायला घ्या तुम्ही. बेटर. इतकं सोपं काम नाहीये. ठीक आहे मॅडम, आज बाप्पा सोबत तिचं पण विसर्जन होणार. चला येतो. सई, आज बाप्पा त्यांच्या गावी जाणार आणि तू आई, काय झालं? तुम्ही सांगितलं नाही ना, तरी कळतंय मला. आणि तुम्हाला काळजी वाटणं अगदी साहजिकच आहे. पण एक सांगू का, तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिलात की नाही, तर बाबांना सुद्धा आपोआप धीर मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाप्पा आहे ना आपल्या पाठीशी. आणि बाप्पा जाता जाता ना आपलं सगळं विघ्न घेऊन जाणार. तुला माहिती आहे ना सई, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. बाप्पा सगळं काही नीट करेल याची खात्री आहे मला. पण माहित नाही का, आज मला खूप काळजी वाटते ग. मन अस्थिर झालंय अगदी. खरं सांगू काही, बाप्पा जेव्हा जातात ना, तेव्हा माझ्याही मनाला हुरहुर लागते. आज बाप्पा चाललेत खरं, पण ते कायम आपल्या सोबत असतात, आपल्या पाठीशी असतात. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुला कसं सांगू सई, काहीतरी अशुभ घडणारे अशी चाहूल लागली मनाला. आणि म्हणून मला अस्वस्थ वाटतंय ग. बाप्पा गॉड, आज जाताना तुझ्यासोबत माझे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन जाणार असतो. माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ही बिंडोक सई.
या सईला पण घेऊन जाणार आहेस तू. प्लीज 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 यावेळी माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. म्हणजे नेक्स्ट इयर तू जेव्हा परत या घरात येशील तेव्हा मी या घरची सून असेल, अंजली जहागीरदार. माझा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर नेक्स्ट इयर मी तुझ्यासाठी 101 मोदकांचा नैवेद्य दाखवेन. भूमी, या वर्षी गणपतीला किती मज्जा आली ना. ऑल क्रेडिट गोज टू वहिनी. ऍक्च्युली वहिनीचा ह्या वर्षी घरातला पहिलाच गणपती आहे. या वर्षीच आपण एवढी मज्जा केली आहे. विचार कर नेक्स्ट वर्षी आपण केवढी मज्जा करू. नेक्स्ट वर्षी ना आपण म्हणजे अजून इंटरेस्टिंग गोष्टी करू शकतो. एक्झॅक्टली. खरंच करूया. किती बडबड चालली आहे तुमची. रिया स्पेशली तू जरा कामाकडे पण लक्ष द्या. कोणाकडनं एक्सपेक्ट करतो दादा तू की कधी काय नीट काम करते का. एक मिनिट, तुझ्यापेक्षा जास्तच काम करते मी. तू काम नाही, तू नुसती जीप चालवते चबर 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 नुसती. हातपाय पण कधी चालवत जा. एवढी कामं ना मी केले. दादा सांग ना तू याला. अरे काय काय बोलतोयस तू मी. अरे चबर चबर काही शब्द वापरतोस मी. बाबा इतकं खरं बोलायचं नसतं कोणाच बद्दल. तू पण असं बोलणार आहेस आता मला. सॉरी सॉरी. दादा नेहमी सत्याच्या बाजूने असतो. मग बरे काम कर, जाऊन नळाचा टॅप चालू कर आणि पाणी सोड पटकन. जा. करते हा, मलाच काम सांगा. लहान आहेस, काम करायला पाहिजे. लीक वगैरे नाही होणार ना. नाही आताच प्लास्टिक टाकलंय, पाणी टाकून बघूया एकदा. या वर्षी जाय की मागच्या वर्षी. अरे नाही आता आणलंय नवीन. ओमी केलाय रे चालू, बघ येतंय का. ठीक आहे चेक करतो. सांग तिला पाणी येत नाही म्हणून. रिया पाणी नाही आले अजून. आता बघ परत एकदा. कुठला टॅप चालू केला हिने. केलाय रे मी चालू, तू चेक कर ना. नाही येत आहे पाणी. रिया बघितलं असा आगाऊपणा केला ना की बाप्पा अशी शिक्षा देतो. थांब बाबा. मी साईडला काय तिला साईडला घेऊन जा. तू बाहेर माझा चेहरा भिजव. तू बाहेर या आधी. तिला बाहेर घेऊन जा. हा राईट. साईडला हो ना. अरे मी सांभाळू ना. माझे कपडे ओले झाले माझे पण नाही झाले पाहिजे ना. ते तुमचं काय तुम्ही मग मी मला इन्व्हॉल्व नाही. मी बस. हा बस ते इकडे त्या इकडे ते. अरे लहान मुलांनी अशी जर मस्ती केली ना तर आपण जरा समजून घ्यायचं असतं रे. असं चिडायचं नसतं, असं वागायचं तर अजिबात नसतं. कळलं. मोठ्यांनी नेहमी समजून घ्यायचं असतं. आणि काय रिया, अगं लहान मुलांनी पण अशी मस्ती करायची नसते. माझ्याबरोबर मस्ती काय तुझं. अरे अरे थांबा थांबा थांबा. काय किती गोंधळ घालताय तुम्ही. आपल्याला विसर्जन करायचं आहे ना आणि तुम्ही पाण्यात खेळताय. एक्झॅक्टली तेच सांगतोय मी यांना. ते जरा जरा शांत बसा. अशी मस्ती करू नका. पण ऐकतच नाहीये माझा अजिबात. कधी मोठं होणार आहेत माहिती. भाई भुई अजिबात करू नका. तुम्हाला काय चाललंय तुझं. काय नॉनसेन्स आहे. अजिबात फारच नॉनसेन्स आहे. तुझ्याकडनं तरी अशा अपेक्षा अजिबात नाही. मला ओमी दादा तुझ्याकडनं तर बिलकुलच नाहीये. म्हणजे काय रिया काय चाललंय तुम्हा दोघांचं. हा अरे आज बाप्पा जाणार आहेत त्यांच्या गावी परत. तर असं जरा आपण सिरियस राहायला हवं ना. मी किती सिरियस आहे. सिरियसली सही बघा मी किती सिरियस. आणि हे दोघं बघा. आणि आता मला सांग आपण तिघे पण असे भिजलोय असं सगळं अवतार करून बसलोय. बरं वाटतंय का ते. हा 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 नाही ना बरं वाटत. रिया आणि तू बघ ना तिकडे सई अशा नीट अँड क्लीन उभ्या आहेत आणि आपण असे तिघे भिजलो. बरं दिसतंय का ते. नाही दिसत आहे ना. कळतंय का तुला. कळतंय का. हा मग नाही मी सांगतोय तुम्हाला बरं नाही दिसत ते.
बरं नाही. रिया तू बाजूला, रिया तू बाजूला हो, रिया तू बाजूला, ओमी रियाला बाजूला घे. ओमी नाही. अरे यार पाणी का बंद केलं सई? आता बंद नको करायला, टँक फुल भरला, आता काही गरज नाही. आता लवकर चला आतमध्ये. हा नाही आता विसर्जनाचा मुहूर्त जवळ आला, तुम्ही सगळ्यांनी आता पटपट घरात चला. चला. करेक्ट आहे, चला जाऊया घरी जाऊया. चला सर तुम्ही पण काय झालं, थांबा ना. या लोकांच्या उत्साहाला काही लिमिटच नाहीये. बघा ना, लगेच नाचायला सुरुवात सुद्धा केली आहे. हो ना. बरं तुम्ही पण जा, मी आलेच. हा आले. खूप नाचायचंय. आणखी हवंय तुम्हाला? आम्ही इतक्या ठिकाणी ढोल ताशा वाजवायला जातो, पण आमची कोणच विचारपूस करत नाही. दादा पण आम्ही करतोय ना विचारपूस, आणि आम्हाला माहिती आहे सणावारामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून खूप लांब येता, आणि आमच्या आनंदामध्ये तुम्ही तुमचा आनंद शोधता. मग तुमची एवढी खातिरदारी तर करायलाच हवी ना. वा, करेक्ट बोलताय तुम्ही. खरंच वेळ आराम, नाश्ता वगैरे करा, आम्ही आरती करून लगेच आलो. चलायचं? हो चला दादा. झाली तयारी? हो तुझीच वाट बघतोय. या कुठेच आहे बाकी? चला या. जानकी. आले आले. हा या. देवांश देवांश. हो तुम्ही दोघे वापरे. बाप्पा माझं कुटुंब असंच हसत खेळत कायम एकत्र राहू दे, सगळ्यांना सुखी ठेव. माझा जीव घाबराघुबरा झालाय. जे संकट येणार आहे ते टळू दे. माझ्या कुटुंबाची काळजी घे. तुझी कृपादृष्टी राहू दे आमच्यावर. भैरवी. हो आले. ताई राहू देते आता. हो आले आले. सई टीचर, बी रेडी. आज बाप्पा सोबत तुझं सुद्धा विसर्जन होणार आहे. माझ्या वाटेतून तू कायमची आउट होणार आहेस. बाय. ओ गॉड ओ गॉड ओ गॉड, आय एम सो 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 हॅपी.
आता लाईफ मध्ये मला परत कधीच त्या बावळट सईचं तोंड नाही बघावं लागणार. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी